परंतु काही बिघडलं नाही आणि होत्या स्वागत केलं त्यांना उच्चासन केलं पाद्यपूजा केली काय पाहिजे नारद तुम्ही माझ्या सोन्यातच आलो होतो हा निसर्ग हा सगळा परिसर होता आणि हे लक्षात कुठली आहे या ठिकाणी वेशभाव आणि प्राणी माता देवर्षी बरोबर पहिलं तुला काय जायचं हो म्हणाले स्वगृही जाऊया म्हणजे कुठं जाऊया सत्यलोकामध्ये जाऊया सत्यलोकामध्ये धर्मलोकामध्ये गेले आणि नेहमी जातात ते पिताश्रींकडे जातात ब्रह्मदेवांकडे आज म्हणजे मातोश्रींकडे जातात परंतु मातोश्रींनी हे ओळखलं बरं आणि ब्रह्मादेवी म्हणतात म्हटलं आज काय आमच्याकडे आला कसं काय झालं नारदमुनी म्हणाले मागे तुमच्याकडे आधी आलो आता असं बोलता तुम्ही नेहमी म्हणता तिथं आधी जातो आज इथं आलो ना काय बिघडलंय का नाही मग कशासाठी आला देवर्षी म्हणतात नाही सहज आलो होतो म्हणजे नाही नाही काहीतरी कारण आहे मला माहिती आहे ब्रह्मचारी म्हणजे तू नाही असं येणार काय नाही म्हटलं सहज आलो होतो सांग तरी काही मी तुला सांगायचं मोठ माझे एवढा आग्रह करत असतो सांगतो मला सांगायचं नव्हतं तर तुला वाईट वाटतं काय सांगणार आहे सांग म्हणाले सांगतो नारद तुम्ही सांगू का अत्री मुनीची भार्या पतिव्रता शिरोमण्या जगदंबा पतिव्रता आणि महापतिव्रता म्हणतो आम्ही असताना म्हणजे मी काय ब्रह्मचारी म्हणते देवर्षी म्हणतात मात्र तुला आधीच सांगितलं होतं विचारू नको होतो आता तू सांग म्हटलं म्हणून सांगावं लागलं पण नारदा असं सांग रे हे वर्तमान म्हटलं उमाजी तिला माहिती आहे का म्हटलं नाही माहिती पहिले काम करशील प्रमाणे मला ते सांगितलं ना ते अनुसयाबाई पतिव्रता सती हा जगदंबा जगदाची माता आम्ही कोण नाही का मला वाईट वाटणार एक काम कर म्हणाले आणखी एक जगदंबा माझ्यासारखीच आहे तिला सांग म्हणजे कुठे जा कैलास पर्वतावरती जा आणि तिथं जाऊन उमादेवीलाही वर्तमान सांगायचं काय सांगायचं अनसूया महापतिव्रता असे पृथ्वीवरचे लोक म्हणतात जगदंबा असं म्हणतात पण ती काय म्हणते ना ते मला नंतर कळेल तीच सांगेल म्हटलं मला बरं का नारद मुनीने म्हटलं ठीक आहे मला जायचं नव्हतं पण एवढं तू जा म्हणतोयस तर जातो म्हणा खरं तर नारद मुनींची योजनाच होती की तिन्ही ठिकाणी जाऊन योग्य तो संदेश द्यायचा बरं का मग नारद मुनी निघाले ते कैलास पर्वतावरती जय शंकर